हॅलो हॅलो फ्रेंड्स, गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. तर आज आपण फिजिक्सचं इंट्रोडक्शन म्हणजे व्हॉट इज फिजिक्स किंवा फिजिक्सचा स्कोप काय याबद्दल आज शिकणार आहे. या सेशनमध्ये आपण हे प्रयत्न करणार आहे की म्हणजे फिजिक्स म्हणजे काय, त्याचं इंट्रोडक्शन देणार आहे, स्कोप काय त्याच्याबद्दल आपण शिकणार आहे. तत्पूर्वी आज तुम्हाला माहिती असेल, तुला माहिती आहे काय रे, आज 6 डिसेंबर आहे. 6 डिसेंबर म्हणजे माहिती आहे का तुला? हा हा, बरोबर बरोबर. तर मित्रा, आज आपले संविधान निर्माते म्हणजे संविधान ज्यांनी लिहिलेलं आहे, जे मसुदा समितीचे अध्यक्ष होते, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज डेथ अॅनिव्हर्सरी आहे. तर त्यांचा डेथ अॅनिव्हर्सरी म्हणजे महापरिनिर्वाण दिन. तर प्रथमतः त्यांना मनापासून, अगदी मनापासून, तुम्ही पण माझ्याकडून मनापासून अभिवादन करूया आणि आपल्या लेक्चरला, सेशनला, व्हिडिओला स्टार्ट करूया. तर मित्रांनो, आज आपण जे टॉपिक बघणार, आपल्या टॉपिकचं नाव काय आहे? तर आपल्या टॉपिकचं नाव आहे फिजिक्स म्हणजे काय. टॉपिकचं नाव दिसतंय ना? हा, ओके. आपल्या टॉपिकचं नाव आहे मित्रा, फ्रेंड्स, तर व्हॉट इज फिजिक्स. व्हॉट इज फिजिक्स. ओके. तर फिजिक्स म्हणजे काय, त्या अगोदर आपल्याला काय पाहणं महत्वाचं आहे माहिती आहे का मित्रांनो? तर फिजिक्स हा सब टॉपिक्स आहे सायन्सचा सब टॉपिक्स आहे. सायन्समध्ये 3 पार्ट्स किंवा 4 पार्ट्स म्हणू शकता. 3 पार्ट्स जसे की फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, बायोलॉजी, 4 पार्ट्स म्हणू शकता. मॅथमॅटिक्स हा ठीक आहे, पण 10च्या नंतर डिवाइड होतात, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी असे डिवाइड होतात. तर तत्पूर्वी आपण सायन्स म्हणजे काय याबद्दल शिकूया. तर प्रथमतः आपण सायन्स म्हणजे काय याबद्दल शिकूया. व्हॉट इज सायन्स. हा इंट्रोडक्टरी व्हिडिओ आहे. सो फिजिक्स बद्दल इंट्रोडक्टरी व्हिडिओ बनवते. तर व्हॉट इज सायन्स म्हणजे काय हे मग आपल्याला शिकूया. प्रथमतः शिकूया व्हॉट इज सायन्स. व्हॉट इज सायन्स. ओके. तर सायन्स म्हणजे काय, तर सायन्स म्हणजे काय शिकायचं असेल तर त्याचं ओरिजिन काय हे शिकणं महत्वाचं आहे. तर ओरिजिन काय सायन्सचा, सायन्स हा शब्द म्हणजे कुठून आला सायन्स हा. तर सायन्स या वर्डचा ओरिजिन आहे, वर्ड सायन्स. सायन्स originates from लॅटिन वर्ब. काय आहे तर एक लॅटिनचा एक वर्ब आहे, त्या वर्ब पासून लॅटिन वर्ब मध्ये त्याला एक म्हणजे तिथून हा सायन्स शब्द ओरिजिनेट झालाय. तर त्याच्यामध्ये त्या हा वर्ब जो आहे तिथं त्या ठिकाणी काय म्हणलेलं आहे तर सायंटिया असं म्हणलेलं आहे. त्यामध्ये लॅटिन वर्ब आहे तो सायंटिया असं म्हणलेलं आहे. त्याचं मिनिंग काय आहे तर मित्रांनो, त्याचं मिनिंग हे आहे, तुला दिसते ना मित्र? हा, ओके, इट्स ओके. तर त्याचं मिनिंग आहे टू नो. म्हणजे त्याचं मिनिंग काय आहे तर टू नो म्हणजे आपल्याला माहिती करून घ्यायची, टू नो. तर सायन्स हे एक असंच आहे, म्हणजे कोणती गोष्ट असू दे, रिसर्चर जे वगैरे असतात, रिसर्च करणारे जे डिस्कवरी करतात किंवा त्या इस्रो मध्ये जे वगैरे नासा ठिकाणी जे रिसर्च वगैरे करतात, ते काय करतात म्हणजे एखाद्या गोष्टीची माहिती करून घेतात. मग ते सायन्स झालं ना. म्हणजे टू नो म्हणजे माहिती करून घ्यायची, टू नो असा त्याचा मिनिंग झाला. किंवा नॉलेज म्हणू शकतो, नॉलेज बी म्हणू शकतो त्याला, टू नो. ओके. टू नो हा एक म्हणजे त्याचा मिनिंग झाला. आणि ओरिजिन सोडून लॅटिन वर्ड पासून ओरिजिन. तर त्या ओरिजिन झालाय तो शब्द सायन्स हा. आणि लॅटिन वर्ड मध्ये सायंटिस्ट असं म्हणतात, आणि त्याचा मिनिंग काय तर टू नो असं तेच अर्थ झाला. तर त्यानंतर आपण काय पाहूया, त्याचे डेफिनेशन पाहूया, म्हणजे स्टेप बाय स्टेप जाऊया मित्रा. ओके, जास्त गडबड नको करू तू. ओके, स्टेप बाय स्टेप. तर डेफिनेशन पाहूया. ओके, डेफिनेशन काय आहे, जे त्याची परिभाषा किंवा हिंदीमध्ये परिभाषा म्हणली जाते, किंवा त्याला काय म्हणतात परिभाषा, डेफिनेशन इंग्लिशमध्ये, आणि म्हणजे व्याख्या आपण म्हणू शकतो. ओके.
त्याची व्याख्या पाहूया. तर मित्रांनो, सायन्स इज a systematic attempt to understand natural phenomena in as much details and depth as possible and use the knowledge. हे जे काही नॉलेज आहे तो यूज करणे. use the knowledge to gain to predict, modify and control phenomena. ओके. याचा अर्थ काय, म्हणजे नेमकं काय जे लिहिलेलं आहे त्याबद्दल त्याचा अर्थ काय होऊ शकतो. बघा मित्रांनो, सायन्स हे एक सिस्टमॅटिक अटेम्प्ट टू अंडरस्टँड द नॅचरल फिनॉमिनन इन ॲज मच डिटेल्स अँड डेप्थ. म्हणजे कुठली बी गोष्ट सायन्स मध्ये मित्र तर डिस्कवरी करणारे जे नासामध्ये वगैरे रिसर्चर वगैरे असतात ते काय करतात, ॲज मच डिटेल्स मध्ये पाहतात. म्हणजे डिटेल्स मध्ये, डेप्थ मध्ये प्रत्येक गोष्ट असू दे. म्हणजे न्यूटनचं उदाहरण घेतलं तर न्यूटन्सनी विचार केला. म्हणजे ज्यावेळेस सफरचंदच्या झाडाखाली तो बसला आणि सफरचंद त्याच्या अंगावर म्हणजे त्याच्या डोक्यावर पडला की त्यांना डेप्थ मध्ये विचार केला की नेमकं हा पडला तर कसा. तर त्या ठिकाणी त्यांनी ग्रॅव्हिटेशनचा शोध लावला. असं ते म्हणजे सायन्स मध्ये डेप्थ इन डेप्थ अँड डिटेल मध्ये. आणि ते खरंच एक काय म्हणू शकतो आपण, म्हणजे एक म्हणजे आश्चर्याची गोष्ट. म्हणजे थोडस एक्साइटमेंट वाटतं की हा याबद्दल जाणून घेणार. हे सायन्स मध्ये सगळे गोष्टी एक्साइटेड गोष्टी वगैरे ते पाहणे असं तशी त्याच्यामध्ये गोष्टी सायन्स असते. ओके. पॉसिबल म्हणजे किंवा त्याच्यामध्ये दुसरा शब्द म्हणला तर प्रेडिक्ट अँड मॉडिफाय कंट्रोल फेनॉमेना. प्रेडिक्ट करणं, अंदाज लावणं हे का ते सायन्स आहे. प्रेडिक्ट करणं किंवा एखादी थिअरी आहे, जसं की आता थिअरी झाली आहे. जसं ॲटॉमिक स्ट्रक्चर म्हणजे प्रत्येक स्टेप थिअरी आहे. आणि ती परत त्या थिअरीमध्ये मॉडिफिकेशन झाली. डाल्टन थिअरी झाली, जे थॉमसन थिअरी झाली. डाल्टन थिअरी फेल झाली तर जे थॉमसननी थिअरी दिली. त्याच्यावर तो फेल झाला तर नंतर रुदरफोर्डनी थिअरी दिली स्कॅटरिंग ऑफ लाईटची. म्हणजे वेगवेगळे मॉडिफिकेशन झाले, कंट्रोल झाले. ओके. तर हे एक त्याचा डेफिनेशन आहे. त्याच्यानंतर त्याचीच एक दुसरी डेफिनेशन म्हणून किंवा एक सेंटेन्स म्हणून असं. तर सायन्स आहे काय म्हणजे एक्सप्लोरिंग, एक्सपेरिमेंटिंग, प्रेडिक्टिंग फ्रॉम व्हॉट वी सी अराउंड अस. मतलब म्हणजे त्याचा अर्थ काय तर आता म्हणजे एक हे जे रिसर्चर वगैरे ते बरोबर आहे. म्हणजे त्यांनी काय करतात, एक्सपेरिमेंट करतात एखाद्या गोष्टीवर. आता सहज आपण पाहू शकतो तर ग्रॅव्हिटेशनचं त्यासाठी त्यांनी एक्सपेरिमेंट केला. रुदरफोर्डचा विचार केला. रुदरफोर्डनी स्कॅटरिंग ऑफ लाईट अल्फा पार्टिकल्स त्याच्याबद्दल त्यांनी काय केलं, एक्सपेरिमेंट करून त्यांनी काय केलं, अल्फा पार्टिकल्स त्याबद्दल त्यांनी डिस्कवर केला. म्हणजे इलेक्ट्रॉन्स झाला त्याच्याबद्दल त्यांनी डिस्कवर केला. ओके. ते एक एक्सपेरिमेंट झाला, हे सायन्स झाला. तर त्याचं एक्झाम्पल पाहायला गेलं तर सायन्स म्हणजे काय तर फॉर्मेशन ऑफ रेनबो फॉर्म होतो. कसा, ज्यावेळेस पाऊस पडल्यानंतर एक काही क्षणानंतर, तुला कळते ना रे, अंडरस्टँड. ओके. तर पाऊस पडल्यानंतर थोड्या एक क्षणानंतर असा एक रेनबो फॉर्मेशन होतो. आपण पाहिलेलं असेल 10th मध्ये किंवा 12th मध्ये पाहिलं असेल किंवा त्याच्या
आधी पाहिले असेल, 7th 8th मध्ये पाहिलं असेल. तर रेनबो फॉर्म होतो आणि रेनबो मध्ये कसं 7 कलर्स वगैरे असतात. 7 कलर्स हा एक सायन्सचाच पार्ट आहे. 7 कलर्स विबगॉर असं ऐकलं असेल तू, ओके ना? हा, ओके. तर विबगॉर व्हायलेट, येल्लो जे विबगॉर तयार होतो त्याला रेनबो फॉर्मेशन हे एक सायन्सचाच पार्ट झाला. म्हणजे रेनबो फॉर्म झाला म्हणजे सायन्सचा पार्ट. किंवा दुसरा एक्झाम्पल म्हणलं ट्विंकलिंग ऑफ स्टार ॲट नाईट. नाईटमध्ये जे तारे चमचमतात ते एक सायन्सचाच पार्ट झाला. हे त्याचे एक दोन उदाहरण मी शोधलेले. तर त्याच्यानंतर आपण आता आपल्या मेन टॉपिक करू. म्हणजे जे आपण पाहतोय आपण इंट्रोडक्शन देतो कशाबद्दल, फिजिक्स बद्दल आपण इंट्रोडक्शन देतो. तर त्याचे आता हा जो सब टॉपिक आहे सायन्सचा त्याच्याबद्दल आपण स्टडी करूया. ओके. तर काय करूया, थोडंसं क्लीन करून घेऊया मित्रा. क्लीन करून घेऊया त्याला आता थोडासा. ओके. तर आपला जो मेन टॉपिक आहे त्या मेन टॉपिक बद्दल आपण स्टडी करूया. म्हणजे व्हॉट इज फिजिक्स, फिजिक्स म्हणजे काय त्याबद्दल थोडंसं आपण समजून घेऊया. ओके. जसं आपण ओरिजिन वगैरे डेफिनेशन वगैरे याच्याबद्दल पाहिलं तसं पण त्याच्याबद्दल आपण त्याच पद्धतीने आपण पाहूया. ओके. हा, ओके, ठीक. समजलं ना तुला? म्हणजे समजलं नसतं तर मी रिपीट करू शकतो, काय हरकत नाही. ओके. ओके, ठीक आहे, ठीक आहे. समजलं ना? हे ठीक. ओके. तर आता फिजिक्स म्हणजे काय, आता आपण काय करूया, म्हणजे फिजिक्स बद्दल आपण स्टडी करूया. ओके. फिजिक्स का स्कोप म्हणजे आपल्याला दोन गोष्टी पाहिजे त्याच्यामध्ये. एक गोष्ट आहे इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये एवढंच पाहूया आपण, जे फिजिक्स म्हणजे जास्त लांबवायचा व्हिडिओ नाही लांबवायचा. तर आपण दोन गोष्टी पाहूया. ओके. त्यानंतर आपण नेक्स्ट व्हिडिओ बनवूया प्रत्येक म्हणजे पर्टिक्युलर टॉपिकवर डेप्थ डिटेल मध्ये, जसं आपण सायन्स म्हणजे रीड करतो तसं डेप्थ डिटेल मध्ये. तर आपल्याला दोन गोष्टी पाहिजे. एक आहे फिजिक्स म्हणजे काय आणि फिजिक्सचा स्कोप काय, याबद्दल आपण दोन गोष्टी पाहूया. ओके. तर प्रथमतः आपण काय पाहूया, व्हॉट इज फिजिक्स. फिजिक्स आपण त्या टॉपिकचं नाव लिहिलेलं आहे त्यासाठी. ओके. म्हणजे फिजिक्स म्हणजे काय, जसं आपण सायन्स बद्दल 2-3 गोष्टी पाहिल्या त्या पद्धतीने आपण पाहूया. तर आपला फिजिक्सचा ओरिजिन काय आहे, म्हणजे फिजिक्स हा शब्द कसा आला, म्हणजे कुठून आला शब्द फिजिक्स, वर्ड कुठून कम. तर फिजिक्स हा फिजिक्स वर्ड कम्स फ्रॉम किंवा ओरिजिनेट्स फ्रॉम याच्यामध्ये जसं लॅटिन वर्ब होता तसं ह्यामध्ये काय आहे, तर ग्रीकचं एक वर्ड आहे. ग्रीक लँग्वेज आहे. ग्रीक ही लँग्वेज आहे. ग्रीक लँग्वेज मध्ये ग्रीक ग्रीक लँग्वेज मध्ये हा म्हणजे फिजिक्स हा वर्ड मेन्शन केलेले ग्रीक लँग्वेज मध्ये. तर त्याचा ग्रीक लँग्वेज मध्ये त्याचं मिनिंग काय फिजिक्सचा, तर फिजिक्सचा मिनिंग आहे नेचर. काय मिनिंग आहे, तर नेचर. फिजिक्स म्हणजे नेचर झाला, सराउंडिंगचा एक भाग झाला. ओके. फिजिक्स हे नेचरच आहे, नेचर. ओके. तर याचा ओरिजिन झाला. ओरिजिन झाल्यानंतर आपण नेक्स्ट पार्ट काय झाला, डेफिनेशन पाहायचं. याची डेफिनेशन पाहू. ओके. फिजिक्सची डेफिनेशन. फिजिक्समध्ये डेफिनेशन ऍक्च्युली मी 12th मध्ये रीड केलेले. मेजरमेंट ऑफ सायन्स. फिजिक्स म्हणजे काय, तर एक म्हणजे मेजरमेंट ऑफ सायन्स. सायन्स एक मेजरमेंट केले जातं त्याला फिजिक्स म्हणतात. म्हणजे मेजरमेंट म्हणजे त्यामध्ये एक टॉपिक आहे, फर्स्ट टॉपिक आहे मेजरमेंट्स अँड युनिट्स अँड मेजरमेंट्स असा टॉपिक आहे. त्यामध्ये मेजरमेंटच केला जातो जास्त करून. त्याच्यामध्ये म्हणजे प्रॉब्लेम सॉल्विंग त्याबद्दल जास्त फिजिक्समध्ये वी लर्न दॅट इन द फिजिक्स. सो म्हणजे फिजिक्समध्ये जास्त काय प्रॉब्लेम सॉल्विंग वगैरे त्याबद्दल आहे, किंवा थिंकिंग असेल जास्त, मॅक्स थिंकिंग झालं असेल. थेरॉटिकल पार्ट बऱ्यापैकी डिवाइड केला जातो. ओके. तर फिजिक्स म्हणजे काय, मी जे रीड केलेली डेफिनेशन ती म्हणजे मेजरमेंट ऑफ सायन्स हे फिजिक्सची डेफिनेशन. आता आपण दुसरी डेफिनेशन पाहूया. तर फिजिक्स म्हणजे काय, फिजिक्स ॲज अ स्टडी ऑफ बेसिक लॉज. फिजिक्स ॲज अ स्टडी ऑफ बेसिक लॉज. ओके. बेसिक लॉज ऑफ नेचर. ओके. नेचरचे लॉज. नेचर वर्ड आला बघा फिजिक्सचा जो मिनिंग आहे ग्रीक वर्ड मध्ये, ग्रीक लँग्वेज मध्ये. सो नेचरचा वर्ड आला. ओके. नेचर अँड देअर मॅनिफेस्टेशन
manifestation in different phenomena, in different natural phenomena, in different natural phenomena, natural phenomena, phenomena. ओके, त्याचा अर्थ आहे. तर फिजिक्स हॅज अ स्टडी ऑफ बेसिक लॉज ऑफ नेचर. तर लॉज ऑफ नेचर मध्ये कुठले कुठले लॉज पाहू शकतो आपण? लॉज ऑफ ग्रॅव्हिटेशन, जे म्हणजे ग्रॅव्हिटेशनचा लॉ झाला, न्यूटन्सने म्हणजे फाउंड केला किंवा न्यूटन्सने शोधला, डिस्कवरी केली. त्याच्यानंतर दुसरा कुठला लॉ आहे? लॉज ऑफ न्यूटन्स लॉ ऑफ मोशन. जे 3 लॉज आहेत त्याच्यामध्ये. न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन, न्यूटन थर्ड, सेकंड लॉ ऑफ मोशन, थर्ड लॉ ऑफ मोशन. सेकंड लॉ म्हणजे मोमेंटम बद्दल, मोमेंटम बद्दल डिस्कस केलेले आहे. पी म्हणजे मोमेंटम, मास इंटू वेलोसिटी असा झाला. त्यानंतर थर्ड लॉ ऑफ मोशन झाले त्या ठिकाणी. म्हणजे थर्ड लॉ ऑफ मोशन, एव्हरी रिएक्शन देर इज इक्वल अँड अपोजिट रिएक्शन. एव्हरी ऍक्शन देर इज इक्वल अँड एव्हरी ऍक्शन देर इज इक्वल अँड अपोजिट रिएक्शन. जर आपण पाहू शकतो त्याचं उदाहरण म्हणलं तर हे नेचरचे लॉ झाले. हे लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन झाला, न्यूटन्स लॉ ऑफ मोशन त्याच्याबद्दल झाली. म्हणजे थर्ड लॉ ऑफ मोशनचं एक एक्झाम्पल पाहायला गेलं, तुला माहिती आहे का एक्झाम्पल? तू ज्यावेळेस चालतो माहितीये, चालतो ना सर, टकमक. हा हा, बरोबर आहे, तसंच आहे. जसं चालतो तर त्यावेळेस काय होतं माहिती आहे का? तर आपला जमिनीवर प्रेशर पडतो, बरोबर. आपल्या पायाचा जमिनीवर प्रेशर पडतो. तर त्याच पद्धतीने जमीन काय करते, जी लँड काय करते, तर डायरेक्टली आपल्यावर इक्वल अँड अपोजिट रिएक्शन म्हणजे अपोजिट फोर्स आपल्याला लावते, अपोजिट रिएक्शन देते. त्यामुळे आपण चालू शकतो जमिनीवर. ओके, तर ते हे न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशनचं एक एक्झाम्पल आहे. म्हणजे एक पॉप्युलर म्हणण्यासारखं एक एक्झाम्पल आहे. म्हणजे कोणी बी ज्यावेळेस टीचिंग करतात त्यावेळेस ते हा एक्झाम्पल देतात. आणि आपण चालण्याचं जे कारण आहे ते थर्ड लॉ ऑफ मोशनच्या न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशनच्यावर डिपेंड आहे. ओके, तर हे नेचरचे लॉ झाले, हे झाले. त्याच्यानंतर आपण काय पाहूया? स्कोप ऑफ फिजिक्सचा स्कोप पाहूया. हा दुसरी गोष्ट आपल्यामध्ये काय पाहायचं आहे, जे आपला इंट्रोडक्टरी पार्ट आहे फिजिक्सचा, तो आता दुसरा पार्ट काय आहे तर आपला स्कोप ऑफ फिजिक्स. ओके, फिजिक्सचा स्कोप काय हे. आता स्कोप वर्ड ऐकल्यावर तो तुम्हाला थोडस म्हणजे येईल थोडस डोक्यात. कसं तर मित्रांनो, कसं आहे माहिती आहे का? स्कोप, आता गावाकडची मुलं कसं असतात म्हणजे 12वी झाली, सायन्स मध्ये झाली तर बीएससी करा, आणि आर्ट्स मध्ये झाली ना तर बीए करा. त्याला कुठं स्कोप नसते. आता साध्या सुद्धा ठिकाणी तर एवढा स्कोप नसतो, पण असते असं नाही की नाही नसते. पण थोडस अपग्रेड व्हावं लागते. कसा तर प्रत्येक गोष्टी म्हणजे बीएससी नंतर एमएससी करा, एमएससी नंतर पीएचडी करा, नंतर कुठेतरी स्कोप म्हणा असं तसं पाहायला लागते. किंवा त्यामध्ये आहे भरपूर ठिकाणी स्कोप आहे त्याचा, भरपूर प्रत्येक डिग्रीचा प्रत्येक ठिकाणी स्कोप आहे, बरं का? स्कोप आहे, पण जे त्या लेवलला स्टडी करणं इम्पॉर्टंट आहे, ते स्किल डेव्हलप करणं इम्पॉर्टंट आहे. असं नाही की जी टीचिंग केली जाते तेच पाहायचं, रीड करायचं, लिहायचं आणि छापायचं पुस्तक आपला पेपरमध्ये, आणि आन्सर जे मार्कशीटवर मार्क पाडायचे असं नाही जमणार. तर ते स्कोप जर पाहायचं गेलं तर स्कोप आहे प्रत्येक डिग्रीला, पण प्रॉपर काय म्हणतो त्याला, प्रॉपर प्रामाणिकपणे स्टडी करणं इम्पॉर्टंट आहे. सो स्कोप बद्दल थोडस सांगण्याचा प्रयत्न केला. तर स्कोप जे आहे म्हणजे फिजिक्सचा स्कोप काय आहे त्याबद्दल आपल्याला दोन डिसिप्लिन्स म्हणजे बेसिकली 2 डोमेन्स ऑफ इंटरेस्ट मध्ये याचा स्कोप आहे. ओके, 2 डोमेन्स मध्ये आहेत. तर आपण एखादं असं ते डिस्टिंग्विश म्हणजे आपल्याला एक लिहिले जाते डिफरन्स बिटवीन, त्याला थोडस स्टँडर्ड लँग्वेज मध्ये 12वी नंतर म्हणलं जातं की डिस्टिंग्विश. आता ते प्रोनाऊन्सिएशन थोडासा चुकत असेल, तुम्ही सुधारून घेऊ शकता, पैसे काय हरकत नाही. ओके, इग्नोर करायचा. तर याच्यामध्ये दोन डिवायडेशन मध्ये आता स्कोप आहे फिजिक्सचा. तर पहिला पार्ट आहे 2 डोमेन्स मध्ये. पहिला पार्ट आहे मॅक्रोस्कोपिक. ओके, मॅक्रोस्कोपिक लेवलला, मॅक्रोस्कोपिक ओके, मॅक्रोस्कोपिक लेवलला, आणि दुसरा आहे मायक्रोस्कोपिक लेवलला. आता तुम्हाला वर्ड लिटरली मिनिंग समजला असेल तुम्हाला. मायक्रोस्कोपिक. ओके, मायक्रोस्कोपिक मॅक्रो म्हणजे लार्जर कंटेंट मध्ये, कळालं ना? लार्जर कंटेंट, हा बरोबर आहे तुझं, लार्जर कंटेंट मध्ये. ओके,
लार्जर कंटेंट आणि मायक्रोस्कोपिक म्हणजे स्मॉलर कंटेंट मध्ये पाहू शकतो. ओके, स्मॉलर कंटेंट मध्ये. ओके, दोन गोष्टी झाल्या. तर याच्यामध्ये लार्जर कंटेंट मध्ये पाहायला गेलं, दिसत नाही का? हा बरं, ओके ओके, चला चला, कॅमेऱ्याच्या समोर येतो. तर स्मॉलर कंटेंट मध्ये, लार्जर कंटेंट मध्ये. तर लार्जर कंटेंट मध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं त्याच्यामध्ये? लार्जर कंटेंट म्हणजे मॅक्रोस्कोपिक लेवलला कुठं आपण मॅक्रोस्कोपिक लेवलला कुठं पाहतो? तर कुठं लॅबोरेटरीमध्ये. आपण प्रॅक्टिकल वगैरे केलेलं आहे ना 12th ला. 12th प्रॅक्टिकल, 11th ला 12th ला प्रॅक्टिकल वगैरे केले. लॅबोरेटरी लेवलला ते एक मायक्रोस्कोपिक लेवलला पाहायला गेलं, त्याचा स्कोप आहे त्यामध्ये. ओके, त्याच्यानंतर किंवा टेरेस्ट्रियल ऍस्ट्रॉनॉमिकल स्केल्स वगैरे पाहायला गेलं, त्यामध्ये पण एक लार्जर कंटेंट मध्ये झाले, मायक्रोस्कोपिक लेवलला त्याचा एक हे झाला ऍस्ट्रॉनॉमिकल, त्याच्यामध्ये पाहायला गेला. त्याच्यानंतर मग दुसरा जो डोमेन आहे त्याच्यामध्ये, दुसरा डोमेन आहे ते मायक्रोस्कोपिक लेवल आहे. त्या डोमेन मध्ये काय म्हणजे दुसऱ्या डोमेन मध्ये पाहिजे ऍटॉमिक आणि मॉलिक्युलर झाला की न्यूक्लिअर फिनॉमिना. आता न्यूक्लियसची जे साईज आहे ते म्हणजे खरंच खूप कमी आहे. आता हे मॅक्रोस्कोपिक लेवलला जर पाहायला गेलं ऍस्ट्रॉनॉमिकलला, तर रेडियस ऑफ अर्थची रेडियस तुम्हाला माहिती आहे 6,700 किलोमीटर तशी आहे. तर न्यूक्लियसची जरी -30 म्हणजे रेडियस, न्यूक्लियसची ऍटॉमिक रेडियस झाला, स्ट्रक्चर आपल्या इलेक्ट्रॉनचा मास झाला, हे स्मॉलर कंटेंट मध्ये. इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन हे स्मॉलर कंटेंट मध्ये झालं ना, स्मॉलर पार्ट मध्ये. मायक्रोस्कोपिक लेवलला झाला, हे दोन डोमेन मध्ये पाहायला भेटलं. ओके, तर आता त्याच्यानंतर आपण पाहूया ह्याच्यामध्ये काही म्हणजे ह्याच्यामध्ये कोणत्या गोष्टी येतात, कोणत्या म्हणजे मॅक्रोस्कोपिक लेवलला कुठल्या गोष्टी पाहायला भेटतात फिजिक्स मध्ये, कुठं कुठं स्कोप आहे. तर ह्याच्यामध्ये पहिलं आहे क्लासिकल फिजिक्स, म्हणजे क्लासिकल फिजिक्स, पर्टिक्युलरली क्लासिकल फिजिक्स जे आहे ना, क्लासिकल फिजिक्स हा म्हणजे बीएससी लेवलला म्हणजे डिवायडेशन आहे फिजिक्सचा, वेगवेगळे पार्ट आहे. क्वांटम फिजिक्स झाला, क्लासिकल फिजिक्स झाला, मेकॅनिक्स झाला, किंवा थर्मोडायनिक्सचा स्पेशल पार्ट आहे परत, म्हणजे असे डिवायडेशन होते. हे क्लासिकल फिजिक्सचा पार्ट आहे. क्लासिकल फिजिक्स काय डील करते? क्लासिकल फिजिक्स इज डील्स विथ मेनली मॅक्रोस्कोपिक लेवलला, म्हणजे ह्या लेवलला ह्याच्यामध्ये स्कोप जे आहे क्लासिकल फिजिक्स डील्स करते मॅक्रोस्कोपिक मध्ये, डोमेन मध्ये. ओके, तर त्याच्यामध्ये काही सब्जेक्ट इन्क्लूड आहेत. त्याच्यामध्ये कुठले सब्जेक्ट इन्क्लूड आहेत? त्याच्यामध्ये पहिला सब्जेक्ट आहे जे मी म्हणलेलं मेकॅनिक्स आहे ना, मेकॅनिक्स झाला. थोडस पाहून घ्या, शॉर्ट बट स्वीट ना ते का त्याच्याबद्दल. आता नंतर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण पर्टिक्युलरली म्हणजे पर टॉपिक वर एक डेप्थ मध्ये व्हिडिओ बनवणार आहे. तर आता थोडस याच्याबद्दल थोडं पाहून घ्या. ओके, तर मेकॅनिक्स मध्ये कुठले येते? तर त्याच्यामध्ये मेकॅनिक्स मध्ये म्हणलेलं तुम्हाला न्यूटन्स लॉ ऑफ मोशन, ग्रॅव्हिटेशन, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन हे मेकॅनिक्स मध्ये आले. न्यूटन्स लॉ ऑफ मोशन, फर्स्ट लॉ, सेकंड लॉ, थर्ड लॉ ऑफ मोशन, हे झालं मोशन, न्यूटन्स लॉ ऑफ मोशन. ओके, त्याच्यानंतर न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, म्हणजे ग्रॅव्हिटेशनचा लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन झालं. तर ते मेकॅनिक्सच्या पार्ट मध्ये आले. त्याच्यानंतर दुसरा पार्ट आहे इलेक्ट्रोडायनामिक्स. ओके, इलेक्ट्रोडायनामिक्स म्हणजे मान दुखते मित्र, म्हणजे मानवर लक्ष नको देऊ, थोड्या गोष्टी इग्नोर करत जा. प्रत्येक गोष्टी बोलायच्या नसतात. ओके, हे व्हिडिओ लाईव्ह आहे. ओके, फिजिकली चालू आहे. ओके, तर थोडं लक्ष नको देऊ तेवढं. तर थर्मोडायनामिक्स, आपला इलेक्ट्रोडायनामिक्स ह्याच्यामध्ये कुठले पार्ट येतात यामध्ये पाहायला भेटते? काय पाहायला भेटतं? तर याच्यामध्ये मॅग्नेटिक फिनॉमिनन पाहायला, इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक, इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फिनॉमिनन पाहायला भेटतं. त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल डायनामिक्स मध्ये फॅरेडेज लॉ, कुलम्स लॉ, हे वेगळे लॉ झालं इलेक्ट्रोडायनामिक्स मध्ये. इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फिनॉमिना. ओके, त्याच्यामध्ये हे झाला. त्याच्यानंतर तिसरा पार्ट झाला कुठला? हे त्याचे सब टॉपिक्स आहेत बघा, हे सब टॉपिक्स आहे. ओके, त्यानंतर तिसरा आहे थर्मोडायनामिक्स. आता थर्मोडायनामिक्स म्हणलं तर बऱ्यापैकी थर्मोडायनामिक्स माहिती असते.
थर्मोडायनामिक्स. थर्मोडायनामिक्समध्ये लॉज आहेत माहिती आहे का? 0th लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, थर्ड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, असे वेगवेगळे लॉ आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे लॉ. जे ट्रान्सफर ऑफ हीट जे आहे ना, फर्स्ट 0th लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स मध्ये म्हणतो, म्हणजे इकडून ट्रान्सफर हीट तिकडे होते, ट्रान्सफर म्हणजे ए पासून बी पासून, बी पासून सी पर्यंत, सी पासून परत ए पर्यंत, असं हे एक सायकल चालू असते त्याच्यामध्ये 0th लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स मध्ये. परत सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स मध्ये एक डेफिनेशन आहे, डी टोटल वर्क डन, टोटल वर्क डन, ते त्याच्याबद्दल एक थोडासा डिस्कस आहे, म्हणजे थोडंसं आठवायला रिमेंबराईज करा प्रॉब्लेम थोडंसं समजून घेऊ शकतो. ओके, तर ते झालं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टी इंटरनल एनर्जी चेंज होते, एन्ट्रॉपी, एन्थाल्पी, हे थर्मोडायनामिक्सचा पार्ट झाला. ओके, तर त्याच्यानंतर आहे ऑप्टिक्स. ह्याच्यामध्ये दुसरा जो स्कोप आहे, फिजिक्सचा जो स्कोप आहे, ह्याच्यामध्ये दुसरा जो स्कोप आहे मायक्रोस्कोपिक लेवलला, मायक्रोस्कोपिक डोमेनमध्ये, तो आहे तर ऑप्टिक्समध्ये. ओके, ऑप्टिक्स हा म्हणजे मायक्रोस्कोपिक लेवलचाच पार्ट आहे. ओके, ऑप्टिक्समध्ये काय, आता हे बल्ब म्हणू शकता, ह्याच्यावर एक बल्ब लागलेला आहे कॅमेऱ्याच्या वरी, त्या ठिकाणी पण सेटअपच्या वरी तिथं पण बल्ब लागलेला आहे. ते एक बल्ब जे वगैरे आला, ट्यूब्स वगैरे आला, त्यामध्ये इन्व्हॉल्विंग, त्यामध्ये काय ऑप्टिक्स म्हणजे इन्व्हॉल्विंग लाईट्स, ज्याच्यामध्ये लाईटचा इन्व्हॉल्व असतो. इन्व्हॉल्विंग लाईट्स, इन्व्हॉल्विंग लाईट्स. ओके, इन्व्हॉल्विंग लाईट्स. हा, स्पेलिंग तर लक्ष नको देऊ मित्रा, तुला लक्ष चांगलं दिसाले. ठीक आहे, काय हरकत नाही, फोकस कर, फोकस. ओके, त्याच्यानंतर इन्व्हॉल्विंग लाईट्स आला. ओके, त्याच्यानंतर आहे आता ह्या लेवलला पाहू आपण स्मॉलर कंटेंट मध्ये. तर स्मॉलर कंटेंट मध्ये काय आहे, तर डायरेक्टली हा याच्यामध्ये डील्स काय आहे, तर कॉन्स्टिट्यूशन ऑफ स्ट्रक्चर अँड स्ट्रक्चर ऑफ मॅटर्स, म्हणजे मॅटर्सचं स्ट्रक्चर किंवा मायन्यूट स्केल्स, ॲटम्स अँड न्यूक्लियर, याच्यामध्ये हा पूर्ण मायन्यूट स्केलमध्ये आला. स्ट्रक्चर ऑफ ॲटम झाला, न्यूक्लियसचा झाला, ॲटॉमिक स्ट्रक्चर म्हणजे ॲटॉमिक स्ट्रक्चर किंवा स्ट्रक्चर ऑफ ॲटम झाला, या गोष्टी याच्यामध्ये ॲटॉमिक स्ट्रक्चर ऑफ ॲटम, स्ट्रक्चर ऑफ ॲटम झाला, स्ट्रक्चर ऑफ ॲटम. ओके, त्याच्यामध्ये आला मायनर स्केलमध्ये, त्याच्यामध्ये न्यूक्लियस आला, न्यूक्लियसचे इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन, ती गोष्टी झाल्या. ओके, मायनर स्केल म्हणजे मायनर स्केल मायक्रोस्कोपिक लेवल आला न्यूक्लियस. ओके, या गोष्टी झाल्या याच्यामध्ये ना. आणि आता करंटली काय झालंय, त्याच्यामध्ये क्वांटम थेरी ऍक्सेप्ट केलेली गेलेली आहे. आता म्हणजे जे ह्या गोष्टी ह्या ठिकाणी डाल्टन्सनी वगैरे, जे डाल्टन्सनी झाला, जे थॉम्सन झाला, ह्या गोष्टी म्हणजे रुदरफोर्डनी आला, ह्या गोष्टी ज्यांनी एक्सप्लेन करू शकल्या, आणि त्यामध्ये फक्त हे मॅक्रोस्कोपिक लेवलला जे स्कोप आहे फिजिक्सचा, तो एक्सप्लेन केलेला क्वांटम थेरी म्हणजे हे एक त्याचा लार्जर कंटेंट म्हणजे एक्स्ट्रा ऑर्डिनरी. तर क्वांटम थेरी पण ऍक्सेप्ट झाली. क्वांटम थेरी त्या ठिकाणी हे फ्रेमवर्क आहे, म्हणजे मायक्रोस्कोपिक लेवल पूर्णपणे एक्सप्लेन करतो क्वांटम थेरी. ओके, क्वांटम मेकॅनिक्स म्हणू शकतो. ओके, जे क्लासिकल मेकॅनिक्स हा एक अपोजिट पार्ट आहे. क्लासिकल मेकॅनिक्स पूर्णपणे डील करते कशाची, मायक्रोस्कोपिक लेवलला, तर क्वांटम मेकॅनिक्स जे आहे आता पूर्णपणे मायक्रोस्कोपिक लेवलला डील करते, आणि या ठिकाणी त्याचा स्कोप आहे. आणि या ठिकाणी पूर्ण मायक्रोस्कोपिक लेवलला क्वांटम मेकॅनिक्स म्हणजे एक्सप्लेन करते पूर्ण फिजिक्सला, त्याचा स्कोप या ठिकाणी. आणि या ठिकाणी मायक्रोस्कोपिक लेवलला क्लासिकल मेकॅनिक्स असा हे क्वांटम मेकॅनिक्स. ओके, क्वांटम मेकॅनिक्स. ओके, मेकॅनिक्स किंवा थेरी म्हणू शकतो. ओके, तर या ठिकाणी आपण आज इंट्रोडक्टरी पार्ट आहे, जास्त लांबवायचं नाही व्हिडिओ, तर ते इंट्रोडक्टरी पार्ट आहे. नेक्स्ट व्हिडिओ जर माझा असेल ना मित्रा, तर हे ह्या पार्टवर असेल, न्यूटन्स लॉ ऑफ मोशन स्पेशली आणि लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, याबद्दल नेक्स्ट व्हिडिओ असेल. आणि आता काय करूया, आपण आता थांबूया, कारण इंट्रोडक्टरी पार्ट व्हिडिओ बी लांबत चाललाय. ओके, तर सर्वजण थोडंसं इंट्रोडक्शन आपला व्हिडिओच्या स्टार्टिंगला देतात, मी थोडंसं आत्ता इंट्रोडक्शन देतो. तुम्हाला बी आवड आहे, ऐकायची आवड आहे, तर इंट्रोडक्शन आहे. तर माय सेल्फ चव्हाण सतीश शामराव, मी आय रिसेंटली completed my BSc graduates BSc graduation in SPP from SPPU सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी, आबासाहेब गरवारे कॉलेजमध्ये BSc ग्रॅज्युएट झाले. तर मित्रांनो, तुम्हाला जर खरंच व्हिडिओ जर आवडला असेल, तर मित्रांनो सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद, थँक्यू सो मच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.